नमस्कार. आज आपण आलेलो आहोत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि या ठिकाणी आपल्याला बॅनर दिसतंय. धरणे आंदोलन आहे. धरणे आंदोलन कशासाठी तर बॅनरवर उल्लेख आहे की डॉक्टर अशोक थोरात साहेब यांचं निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावं. बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक असणारे अशोकजी थोरात यांचं काल विधानसभेत एक मागणी करण्यात आली होती केज विधानसभा मतदारसंघाच्या ज्या नमिता मुंदडा यांनी, तर त्यावर लगेच तात्काळ त्यांचं निलंबन केलं होतं. याच विषयी काही आंदोलन यावेळी या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवीभाऊ शिंदे आपल्यासोबत आहेत. देवीभाऊ, काय सांगाल हे अशोक थोरातांवर जे निलंबन उडवलं गेलं याबद्दल आपली काय भूमिका आहे? तसं पाहता डॉक्टर अशोक थोरात हा माणूस हा बीड जिल्ह्याच्या मातीतला आणि तळागाळातून आलेलाच माणूस आहे. आपले जवळचे स्नेही आहेत, आपले पाहुणे आहेत आणि त्यापेक्षाही तो प्रत्येक घरातला एक माणूस होईल इतका त्यांनी आपुलकीने परिवार जमवलेला आहे. खरं पाहता नमिता मुंदडा ह्या विसरल्यात की हेच डॉक्टर अशोक थोरात आहेत जे त्यांच्या सासूबाई स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडा यांची OSD होते. त्यांनी 10 वर्ष पूर्ण त्यांच्या हायतीपर्यंत त्यांना OSD ठेवलं. त्या माणसाला ह्यांचा विश्वास नाही का? त्या मूर्ख आहेत का ह्या मूर्ख आहेत? काल त्यांनी ज्या भूमिका मांडल्या नमिताताईंनी की निलंबन का केलं, का कशाच्या आधारावर केलं? निलंबन ह्यांनी त्यांनी कोविडचा जो घोटाळा झाला त्या घोटाळ्यात चौकशीच्या आरोपार्थ निलंबन केलं. सगळ्यात मेन गोष्ट चौकशी सुरू आहे, बरोबर. चौकशी सुरू असताना सगळ्याची सुरू एक त्याची नाही, जवळजवळ 12 माणसं आहेत. त्यातला एक मयत आहे काय, आणि हे बाकी 3 अजून सीट म्हणजे ह्यांना धरून अजून 2 सिव्हिल सर्जन म्हणजे 3 सिव्हिल सर्जन काय. मग ते डॉक्टर साबळे असतील की ते असतील ह्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे ना, आणि ते सुरूच आहे ना. जोपर्यंत चौकशीचा शेवटचा निष्कर्ष येतात तोवर कोणती कारवाई करणं योग्य आहे का? बरं, सगळ्याचं निलंबन ह्यांचं निलंबन करायचं होतं की कारवाई म्हणून नाही, सगळ्याचं निलंबन करायचं. जेवढे 10 जण आहेत त्यामध्ये त्यावेळेचे जे काही राजकीय पुढारी असतील त्यांचा पण हात असेल ना यामध्ये? असलच ना. आता मी एक सांगतो, एक अनुभव सांगतो. प्रशासकीय अधिकारी जर निलंबित होत असतील तर राजकारणी का होऊ नये? हा, मग तेच माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यामध्ये एक चांगले प्रशासकीय अधिकारी मिळत नाही. मध्ये 2 वर्ष झालेली सिव्हिल हॉस्पिटलची हेडसाण सगळ्यांनीच बघितलेली काय. मग अशी हेडसाण सुरू असताना जर तुम्ही चांगला अधिकारी शिकवण्यात येणार नाही. तुम्ही जर बघितलं आत्ता सिव्हिल हॉस्पिटल आत्ताचा पार्किंग बाहेर स्वतः डॉक्टर अशोक थोरात स्वतःची गाडी पार्किंग बाहेर करतात. त्याला गाडीचा प्रश्न मिटला. माझ्याच म्हणण्यावर कोविडच्या 3 महिन्याआधी CT स्कॅन मशीन सुरू झालेली काय, आजही चालू आहे. इतकं परमनंट काम आहे. कोविडमध्ये चांगल्या गरिबाच्या मुलांना त्यांनी भरती केली. कोविडमध्ये प्रत्येकाला रेमडेसिवीर घेऊन दिलं. कोविडमध्ये प्रत्येकाला त्यांनी ट्रीटमेंट दिली. आज इथं शेख शफीक भाऊ इथे येऊन गेलेत काय. मुस्लिम जरी असले धर्माने तर त्यांना ट्रीटमेंट त्यांनी सिव्हिलला घेतली, ते वाचले. असे कितीतरी पेशंट त्यांना ह्यांनी वाचले. शस्त्रक्रियाचे आकडे बघा. आता नवीन हॉस्पिटलचा विस्तार करायला संगम हॉल SP पोलिसांचा रिकामा पडलेला ते वाडीमध्ये घ्यायले. त्या बारा मशीन आणायला लागलेत. मग माणसाने नेमकं करायचं काय? चांगला माणूस तुम्ही शिकू दिला तर चांगलं काम करतील, नाही तर असं दबाव घेतात सगळे काय करतील, वर हात करून जातील ना. आपण चांगल्या माणसं मागू उभं राहिलं पाहिजे, एवढीच माझी. आणि डॉक्टर अशोक थोरात यांचा मला वैयक्तिक अनुभव इतक्यात आहे काय. त्यांनी माझं कोणतं वैयक्तिक काम केलेलं नाही, पण सामूहिक कामात मी म्हणलो किंवा माझा भाऊ आहे जयराम शेळके ह्याचं असंच काम आहे, एवढं काम करा. तर डॉक्टर अशोक थोरात यांनी रात्री 12, 1, 2 कोणती वेळ न बघताय काम केले, याचा मला अनुभव. तुम्ही बघू शकता ह्या ज्या भावना आहेत ह्या एक ते आपल्या जातीचे किंवा ते नातेवाईक आहेत ह्यामुळे नाही, तर हे भावना कशामुळे आहे की ते अर्ध्या रात्र निम्म्या रातचं उठून ते काम करणारा माणूस आहे, याच्यासाठी भावना आहेत. आणि याला एक अँगल जोडता येऊ शकतो, तो म्हणजे संतोष अण्णा देशमुख, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या केलेली. ती निर्गुणपणे हत्या केल्यानंतर जो PM रिपोर्ट होईल, जो शवविच्छेदनाचा अहवाल आहे, तो अशोकजी थोरात यांनी प्रत्येक माणसाला सांगितलं. म्हणजे सुरेश अण्णाला जो सांगितला, सुरेश अण्णांनी त्याच आधारावर त्यांनी अशोक थोरातांनी जे सांगितलं त्या आधारावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आणि मन वेधलं आणि संतोष अण्णा देशमुखांची हत्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून गेली. तर हेच मला विचारायचं की यामध्ये ह्या अँगल आहे का की अशोक थोरात त्या बाबतीत गुन्हेगारांच्या विरोधात होते, तर असा एक माणूस बाहेर काढायचं चालू आहे का? 1001% आहे ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट याचे पोलीस सांगतात ना. आता चार्जशीटमध्ये दाखल झालंय की एक ठोकळा माझ्यासमोर झालेला, माझ्यासमोर पुन्हा आता डॉक्टर अशोक थोरात की ते जे ह्यानी मारलं होतं दांडीनी, त्या स्टीलच्या रॉडनी मारल्यानंतर इतकी MM जागा रक्त साकळतं आणि ते किती साकळ ह्याच्यावर त्यांनी 155 ते 60 ठोके मारले. ते आकडा त्यांनी दिलेला आहे, निष्कर्ष काढलेला आहे. आणि मला एक सांगायचं, जर तुम्हाला डॉक्टर म्हणतो नमिता मुंदडा, आमदार नमिता मुंदडा यांना अशोक थोरात निलंबित करतात, ठीक आहे, त्यांना निलंबित करा, पण 2 गोष्टीवर मुद्दा करा. मग ज्यावेळेस स्वर्गीय ते बुथप्रमुख
कुणाचे त्यांचेच खरे मतदारसंघ त्यांचा बरोबर. काय काम त्यांचं केलेले काय आणि मग असं असं फक्त एकदा बोलला त्याच्यावरती पण ऑब्जेक्ट म्हणून त्याचा किती पाठपुरावा नंतर केला त्या पोलीस अधिकारी कृषी होते त्यांना निलंबित करण्यासाठी किती ताणलं ह्यांनी सरकार हा जे ह्यांच्या मागे त्यांना पकडण्यासाठी किती ताणलं ह्यांनी सरकार त्याला ताणायला तुम्हाला वेळ नाही आणि एक चांगला माणूस दुसऱ्या कुणाचाच नाही 10 पैकी आणि एकाच माणसाला तुम्हाला ताणायला कारण काय आहे विधानसभेच्या म्हणजे असं मी ऐकलं की विधानसभेला अशोक पवार यांनी यांच्या म्हणण्यानुसार सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे हे आहे असं केस मला सांगत चर्चा आहे आणि आज सांगतो नमिता मुंदडे यांनी स्वतःलाच मागं टाकून घेतलं हे मुद्दा पुढे हे त्यांनी डोक्यात घ्यावं. तुम्ही बघू शकताय जो माणूस नमिता मुंदडा यांच्या सासूबाई विमलताई मुंदडा यांचा OSD होता 10 वर्ष यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा त्यांची बघितली होती कारण त्या आरोग्यमंत्री होत्या. ते अशोक थोरात केसमधील एका गरीब कुटुंबातून येतात है ना गरीब कुंटेफळ या गावातून कुंटेफळ या गावातून येतात. जर अशोकजी थोरात यांच्यासारख्या एका सक्षम अधिकाऱ्यावर जर हा प्रसंग ओढवत असेल तर राहिलेले 11 जण आणि त्यांचे जे पुढारी आहेत त्यांना सहकार्य करणारे जे पुढारी आहेत सर्व या आरोप होत आहेत कोणत्या कोविड काळातील तर त्या कोविड काळातील सर्व पुढाऱ्यांना पण आरोपी करून त्यांचं निलंबन होईल का? पण नाही सगळे जिथून तिथून सीबीआय चौकशी CID चौकशी यासाठी लावा सेपरेट काय आणि जिथून तिथून होऊ द्या आता सगळं त्याचं व्हायचं त्याचं व्हायचं पण मग निष्कलंक चौकशी. अशोक थोरात हे प्रशासकीय अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक होते ते कोणते नेते नाहीत तरी पण आज त्यांच्याविषयी ही कळवळ आहे धरणं आंदोलन आहे आणि प्रत्येक चौकामध्ये त्यांच्याविषयी प्रत्येक फेसबुक पोस्टवर आज बीडमधून त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावी याची जोरदार चर्चा आहे. त्याचं एकच कारण की हा माणूस कामाचा आहे हा माणूस भ्रष्टाचार करू शकत नाही आणि जर भ्रष्टाचार केला असेल तर चौकशी सुरू आहे त्याचं फळ त्यांना भेटेल. जर नसतील निर्दोष असतील तर त्यांना नुकसान होणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. पण हे सगळं चालू असताना काल ज्या राजकीय भूमिकेतून ज्या राजकीय सूड भावनेतून संतोष अण्णा देशमुख यांच्याजवळ जे संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या विरोधात गुन्हेगारांच्या विरोधात ज्यांनी सहकार्य केलं देशमुख कुटुंबियांना त्यांना एक करून वेचून त्यांच्यावर हे असे प्रसंग आणण्यात येतील का अशी एक शंकेची पाल मनात चुकचुकते. मराठा म्हणून टार्गेट केलं जातं आणि विशेषतः म्हणजे मराठा म्हणून टार्गेट करण्यात येतोय असा पण एक शंकेचा वास येतोय. लोकांची चर्चा आहे आणि विशेष म्हणजे जर असं होत असेल तर भविष्यात कुणी न्याय मागायचा आहे का नाही हा एक प्रश्न आहे. चांगला अधिकारी बीडमध्ये येत नाही. सुनील केंद्रेकर आले नंतर अनेक आले पण सुनील केंद्रेकरांच्या कामात साक्ष नाही हा वाटा असेल सगळे जे काही चांगल्या गोष्टी त्या जर चांगल्या अधिकाऱ्यांच्या असतील तर तेच चांगले अधिकारी आज जर निलंबित होत असतील तेही एका राजकारणाच्या एका लक्षवेधी गोष्टीमुळं तर सगळ्यात आधी निलंबन संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करणाऱ्या त्यांच्या आकाच्या आका जो आहे त्यांच्या आकाच्या आकाला जर 2.5-3 महिने जर तुम्ही मंत्री करून ठेवत असाल तर तुम्ही अशोक थोरात आणि त्यांना वेगळा न्याय कसं काय देऊ शकतात हा एक मनात प्रश्न आहे. आणि संतोष अण्णा देशमुख यांच्यासोबत सर्वसामान्य सर्व 18 पगड 12 बलुतेदार उभे आहेत संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियासोबत. जरी तुम्ही त्यांच्यासोबत असणाऱ्या मोजक्या निवडक लोकांवर जे विनाकारण आरोप करून त्यांना आत टाकण्याचे प्रयत्न केले त्यांचे पद उडवले तरी पण संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या आकाच्या आकाला सर्वांना शिक्षा होईल हे मात्र निश्चित. देव बघतोय न्याय होईल आणि असंच बघत राहा आपलं हे चॅनल बघत राहा पुढचा व्हिडिओ. धन्यवाद.